चवदार आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या पौष्टिक रानभाज्यांचा खजिना सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। मोलगी आणि धडगाव परिसरातील आदिवासी बांधवांसाठी या रानभाज्या नैसर्गिकरित्या आणि अगदी निःशुल्क उपलब्ध आहेत। अनेक गंभीर आजारांवर उपायकारक असूनही हा आरोग्यवर्धक आणि पौष्टिक वारसा प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दुर्लक्षित राहिला आहे। आरोग्याची गुरुकिल्ली आदिवासींच्या हाती आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या या रानभाज्यांचा अन्न म्हणून उपयोग करत आले आहेत। त्यांच्या पारंपरिक मौखिक साहित्यात उदाहरणार्थ डाब, राजमंडलच्या कहाण्या, लग्नगीते या भाज्यांचा उल्लेख आढळतो, जो त्यांच्या ज्ञानाची साक्ष देतो। ऋतू आणि काळानुसार आदिवासी बांधव पोवळ्या, माटला, उखीवळा, आंबाडा, शेलटा, शेवगीपाला, उंबरपाला, सिचपाला, मुख, सिरीवाटा यांसह कंदवर्गीय, झुडूपवर्गीय आणि वेलवर्गीय वनस्पतींचा पाला, फुले, मुळे आणि फळे दैनंदिन आहारात वापरतात। या भाज्यांमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळेच त्यांचे आयुष्यमान चांगले राहते आणि त्यांना सहसा कुठल्याही आजाराची लागण होत नाही, असे जाणकार सांगतात। विशेष म्हणजे या भाज्यांसोबत आहारात भगर, भादी, मोर हे स्थानिक घटक घेतल्यास आयुष्यमान वाढण्यासही मदत होते। प्रशासकीय हस्तक्षेपाची तातडीची गरज। या नैसर्गिक संपत्तीची खरी किंमत कळत नसल्याने आणि मोफत मिळत असल्याने त्या बेदखल आहे। या मौल्यवान रानभाज्यांचा विकास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दखल घेणे गरजेचे आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।